झी 24 तास एक पाऊल पुढे। डहाणूतलं मोतीलाल कानजी कनिष्ठ महाविद्यालय गेली अनेक वर्ष 12वीच्या 6व्या तुकडीला शासनाकडून अनुदान मिळावं यासाठी झगडत होतं। प्रश्न विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा होता। मात्र निर्धावलेल्या शासन यंत्रणेला याचं काहीही सोयरसूतक नव्हतं। शेवटी हा विषय आला झी हेल्पलाईनकडे आणि पुढे काय झालं पहा। मोतीलाल कानजी कनिष्ठ महाविद्यालय डहाणूतल्या चिंचणी या आदिवासी बहुल भागातल्या महाविद्यालयाची कैफियत झी हेल्पलाईननं गेल्याच आठवड्यात मांडली होती। गेली अनेक वर्ष विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणाऱ्या या कनिष्ठ महाविद्यालयाच्या 11वी आणि 12वीत 2400हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। मात्र या महाविद्यालयाच्या 12वीच्या 6व्या तुकडीला शासनाकडून अनुदानच मिळत नव्हतं। त्यामुळे शिक्षणाची गोडी असणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत होतं। 1975 साली सुरू झालेल्या या कनिष्ठ महाविद्यालयाकडून 2002-2003 साली वाढीव अनुदान मिळावं अशी मागणी महाविद्यालयाकडून करण्यात आली होती। तिला 2006-07 साली शासनानं 11वीच्या 6व्या तुकडीसाठी मान्यताही दिली। नैसर्गिक वाढीपोटी 12वीच्या 6व्या तुकडीलाही अनुदान मिळणं अपेक्षित होतं। मात्र तरीही 12वीच्या 6व्या तुकडीला अनुदान काही मिळालेलं नव्हतं। महाविद्यालय प्रशासनाकडून या अनुदानासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात होती। कधी चर्नी रोडचं शिक्षण उपसंचालक कार्यालय, कधी पुण्याचं शिक्षण संचालनालय, तर कधी मंत्रालयातला वित्त विभाग, अशा प्रत्येक ठिकाणी महाविद्यालय प्रशासनानं अनुदानासाठी धडपड सुरूच ठेवली होती। हा प्रस्ताव विभागीय उपसंचालकांकडून चर्नी रोड आणि संचालक पुणे मार्फत आमचं मंत्रालय मुंबई येथे पण शिक्षण विभागांपर्यंत आलेला आहे, पण तिथे वित्त विभागामध्ये हा आमचा प्रस्ताव अडकलेला आहे आणि अजूनही तिथून ती मान्यता आम्हाला मिळत नाही। आता ती तुकडी जवळजवळ 10 वर्ष झाल्यानंतर सुद्धा शासनाने आदिवासी विद्यार्थ्यांची अतिशय कुचंबना केलेली आहे। आणि विशेष म्हणजे याच आमच्या मतदारसंघातून राज्याचे आदिवासी विकास मंत्री राजेंद्र गावित हे निवडून आलेले आहेत। मंत्रालयातल्या वित्त विभागानं या तुकडीला वार्षिक 3,60,000 रुपये द्यायला हरकत नसल्याचं सांगत आदिवासी विभागाकडे हा प्रस्ताव वर्ग केला, पण तरीही आदिवासी विभागाला जाग येत नव्हती। अखेर हतबल झालेल्या कनिष्ठ महाविद्यालय प्रशासनानं झी हेल्पलाईनकडे मदत मागितली। प्रश्न विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा होता, त्यामुळे झी हेल्पलाईननं तात्काळ या प्रकरणाची दखल घेतली। विशेष म्हणजे याच मतदारसंघातून आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित निवडून आले होते। त्यामुळे आम्ही थेट गावित यांना गाठलं आणि त्यांच्या पुढे या महाविद्यालयाची कैफियत मांडली। हे प्रकरण अद्याप माझ्यापर्यंत आलंच नव्हतं असं सांगत लवकरच याविषयी आदिवासी विभागांशी बोलून योग्य ती कारवाई करणार असल्याचं आश्वासन गावितांनी दिलं। इतकंच नाही तर चिंचणी कॉलेज सोबतच राज्यातील अनेक आदिवासी क्षेत्रातील शाळा कॉलेजच्या अनुदानाबाबतचे प्रश्नही लवकरच मार्गी लावणार असल्याचं राज्यमंत्री गावित यांनी सांगितलंय। या चिंचणी कॉलेजच्या संदर्भामध्ये मी पूर्णपणे अनभिज्ञ होतो। माझ्याशी संपर्क साधला असता कदाचित हे खूप लवकर काम झालं असतं। निश्चितच मी चिंचणीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या ज्या अनुदानित आणि विना अनुदानित जे काही कॉलेज असेल किंवा आपलं माध्यमिक आणि प्राथमिक माध्यमिकांचं जो अद्याप जो काही त्यांना निधी उपलब्ध झालेला नाही, तो निश्चितच मी तो लवकरात लवकर कसं देता येईल यासाठी त्याचा मी पाठपुरावा करतो। आता महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या आदिवासी मुलांची मोठी समस्या दूर झाली आहे। त्यामुळे केवळ महाविद्यालय प्रशासनालाच नव्हे तर इथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याचा आनंद झालाय। चिंचणीच्या मोतीलाल कानजी कनिष्ठ महाविद्यालयाचं या प्रसंगी कौतुक करावं तेवढं थोडंच, कारण केवळ त्यांनी हेल्पलाईनकडे धाव घेतली म्हणून त्यांचंच नाही तर राज्यातील इतरही महाविद्यालयांच्या अनुदानाचा प्रश्न निकाली निघालाय। हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर। झी 24 तास एक पाऊल पुढे।